हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, आज आहे संडे आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आजचा जो व्लॉग आहे तो ट्रेकिंग व्लॉग आहे. तर आम्ही आज सकाळी गेलो होतो ट्रेकिंगसाठी. घोराडेश्वर मंदिर म्हणून आहे इथे. तर आमच्या अकुर्डीपासून एक 11 किलोमीटर्सवर आहे. तर काल रात्री थोडंसं प्लॅन ठरला की असं ट्रेकिंगला जाऊ, सकाळी जाऊ. तर सकाळी आम्ही 5:30 वाजता निघालो होतो डॉट इथून आणि तिथे जाऊन ट्रेक वगैरे करून नाश्ता वगैरे करून 10:30-11पर्यंत आलो रूमवर. तर त्याचाच हा व्लॉग आहे. तर घोराडेश्वर मंदिर किंवा ते ट्रेकिंग पॉईंट कुठे आहे त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये देते, तुम्ही नक्की बघा. आणि हायली रेकमेंड आहे, कारण पुण्याजवळ ट्रेकिंगसाठी किंवा सनराईज सनसेट पॉईंटसाठी एक वॉक ट्रॅकसाठी तुम्ही जागा शोधत असाल तर घोराडेश्वर इज द बेस्ट प्लेस. म्हणजे इतरही जागा आहे ट्रेकिंगसाठी, पण घोराडेश्वर त्यात एक ॲड ऑन आहे त्या लिस्टमध्ये. तर नक्की तुम्ही विजिट करू शकता. तर तुम्ही बघा आणि व्लॉग कंटिन्यू. तर येस, निघालो आहोत आम्ही आमच्या PGवरून. तर सकाळचे डॉट 5:30 झालेले आहेत. अँड येस, इथे आम्ही पोचलो. तर आम्हाला ऑलमोस्ट 35 मिनिट्स लागले अकुर्डीपासून इथे यायला. आणि आम्ही इथे नोटीस करतो आहे की फुल अंधार आहे, कारण आम्हाला वाटलं की जाऊपर्यंत एक 6, 6:15 वगैरे वाजलं नाही, थोडंसं काहीतरी उजेडेल, पण एक फुल अंधार आहे. आणि आम्ही फर्स्ट टाईम जातो आहे, म्हणजे कुठून रस्ता आहे, काय रस्ता आहे, काहीच क्ल्यूलेस आहे, काहीच आयडिया नाही आहे. मग शेवटी एक तिथे काका भेटले, तर त्यांना आम्ही विचारलं की कुठून रस्ता, तर त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला. तर तिथे अक्षरशः आम्ही टॉर्च लावून गेलो आहे, स्टेअर्स लागोपर्यंत, पायऱ्या लागोपर्यंत टॉर्च लावून गेलो होतो. पण इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. अँड यस, इथे आम्ही चालू केलेला आहे ट्रेक. तर इथे ट्रेकिंग करायच्या खाली, डोंगराच्या खालीच पार्किंग एरिया आहे. आम्ही ॲक्च्युली बाहेरच्या साईडला गाडी लावल्या, पण आतमध्ये सुद्धा पे अँड पार्क ची सोय आहे त्यांची. मग तुमची 2 व्हीलर असू दे किंवा 4 व्हीलर असू देत. तर हे घोराडेश्वर शिव मंदिर जे आहे ते तळेगाव दाभाडे रोडवरती किंवा तळेगाव एरियामध्ये आहे. तर वन डे पिकनिक स्पॉट किंवा हायली रेकमेंड ट्रेकिंग स्पॉट म्हणून याचे खूप सारे मी रिव्ह्यूज किंवा माहिती वाचली होती. तर तेच ट्रेकिंग वगैरे करायला आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही आता वर जाणारच होतो, पण ताई थकलेली आहे आपली. मानसी, हाऊ विल यू रेट मी आउट ऑफ 1 of 10 इन ट्रेकिंग? 4 साली 4 पर माझी मैत्रीण आहे म्हणून. नाही तर आय वुड रेट यू 1. सो गाईज, आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. तरी आमच्या मानसी मॅडमला समाधान नाही आहे. अजून वरती चल, अजून वरती चल, अजून वरती चल, असंच चाललेलं आहे तिचं. आणि आय डोंट नो, शी इज नॉट ॲट ऑल. मानसी, थोडी पण दया येत नाही आहे तिला, थोडी पण. म्हणजे माझी अशी कंडिशन आहे इथे, तरी पण अजून वरती. हे बघा, हे कार्टून म्हणजे चालले. मानसी, वळून बघू शकते तू थोडीशी. तर अशी ही मॅडम आहे, कार्टून आहे, जे मला सोडून फक्त पुढे चाललेलं आहे. आणि पण याच खरंच खूप एन्जॉय करतो आम्ही. आणि खूप सुंदर ट्रेकिंग पॉईंट आहे हा, किंवा हिल आहे, किंवा मंदिरात अजून जायचं बाकी आहे. मंदिरात गेल्यानंतर त्याचंही शूट करेन मी. सो येस, आम्ही पोचलेलो आहोत लास्ट पॉईंटला, जिथे एक फ्लॅग आहे. मे बी ते फ्लॅग डिनोट करतं की दिस इज द एंड पॉइंट. अभी कहाँ गया अभी तेरा मर्द का बच्चा? अरे ते खाजवते हाताला. हे बघ, दिसतं सनराईज. ओह माय गॉड, दिस इज अ फ्लॅग गाइज. सनराईज घे भाई. राम चल रहे सनराइज पॉइंट पे.
चढावरचं चल रे. ए भाई तू रेकॉर्ड करतेस का? किती गंदी पोरगी आहेस तू. अरे करेन ना तेवढं एडिट बाळा. सन येईल का मला ह्याच्यामध्ये? मला केस उभे थांबा. इयर्स वाटले तर किती छान ना माझे केस उभे. किती गंदी तरी असतो वाटतं. आम्हाला जॅकेट लावलं. तू एवढे हायटेडच माणसं, मला कुठे पकडायला लागतंय बघ फोन. अरे थोडस खाली हो ना, अजून किती हे करू मी. कसे चेहरे झालेत, कसे चेहरे झालेत. आय एम फ्रेश. सुकलेले सुकलेले. मी तर फ्रेश आहे भाई. कारण आता खाली जर मस्त नाश्ता करू मस्त. हे जे आहे ते महादेवचं शिवचं मंदिर आहे. तर हे असं खूप सुंदर महादेवचं मंदिर होतं आणि इथे एक डॉगीसुद्धा होता. ते खूप शांतपणे बसलं होतं आणि खूप क्यूट होतं. आणि इथे मेडिटेशनसाठी एकूण टोटल 9 रूम्स आहेत मेडिटेशनसाठी. तर खूप लोक इथं मेडिटेशनसाठी येतात आणि शिवरात्रीच्या दिवशी खूप मनाने लोक इथं पूजा वगैरे करायला येतात. तर शिवरात्रीच्या दिवशी शिवरात्री खूप मोठ्याने साजरी केली जाते इथं घोराडेश्वरवर. अँड येस, आम्ही आता चाललो आहे रिटर्न. तर मस्त होता. 1 तास लागला आम्हाला वरती चढायला. तर खूप सुंदर ट्रेक आहे आणि खूप सुंदर सनराईज किंवा व्ह्यू आहे वरून. तर वरून तुम्हाला ट्रेनसुद्धा दिसते, पूर्ण रेल्वे ट्रॅक्स दिसतात आणि खरंच खूप सुंदर आहे. कोणी प्लॅन करत असाल तर नक्की हायली रेकमेंडेड आहे घोराडेश्वर ट्रेक, घोराडेश्वर मंदिर. तर हा होता छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.